महाराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य म्हणून आपली ओळख निर्माण करणारे देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातले हुकमी एक्का बनलेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून जर आपण राज्यातलं समीकरण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील असतील, प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर काही महत्वाचे नेते असतील, त्यांच्यावर दबाव धरून बसलेले आहेत असं दिसतंय. या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाच्या मुख्य नेत्याच्या इमेजला हात घालण्याचं काम विरोधी पक्ष करत असल्याचं बोललं जातंय. पण या सगळ्या गोष्टींना घाबरून मागे सरतील ते देवेंद्र फडणवीस कसले, अशी चर्चा त्यांच्या समर्थकांकडून ऐकू येते. आता देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी, विधानसभेत मोठी बाजी मारण्यासाठी कोणती ध्येय धोरणे सेट केलेत आणि मुळात ऍक्शन मोडमध्ये येण्यासाठी त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, या सगळ्या गणितांबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता. थोडक्यात पण महत्वाचं, देवेंद्र फडणवीस हे 2014 नंतर राज्याच्या राजकारणात अचानक केंद्रबिंदू झालेले नेते. अर्थात भारतीय जनता पक्षात त्यांच्या वर्चस्वामुळे जे काही समीकरण बदलले याचाही तोटा त्यांना आता सध्या बसतोय असं बोलल्या जातं. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट वरिष्ठ नेत्यांचा हात असल्यामुळे त्यांना फार काही परिणाम सहन करावे लागतील असं दिसत नाहीये. पण पक्षाला पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात स्थिर करण्यासाठी काही निर्णय घेणं त्यांच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आता त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अशी चर्चा ऐकायला येतेय की आता देवेंद्र फडणवीस हे ऍक्शन मोड मध्ये आले आहे. पण आता ऍक्शन मोड मध्ये आले म्हणजे नेमकं ते काय करतायत, या संदर्भात आपल्याला एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल की जेव्हा भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला होता तेव्हा डायरेक्ट ठोकून काढा या संदर्भातलं वाक्य त्यांनी वापरलं होतं. अर्थात आता ठोकून काढा म्हणजे शब्दशः अर्थ न घेता राजकीय पद्धतीने त्यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना मोकळा हात दिलाय असं त्यातून दिसून आलं. सोबतच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी अगोदर कोणतीही थेट भूमिका घेतली नव्हती. नंतर मात्र त्यांनी ती थोडीशी बदलत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती बोलायला लागले. त्यातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरे असतील, या महत्वपूर्ण नेत्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी ते प्लॅन तयार करत आहेत अशी देखील चर्चा आहे. आणि हा जर प्लॅन यशस्वी झाला तर फडणवीस यांचा ऍक्शन प्लॅन कुठे ना कुठे यशस्वी होऊ शकतो असं बोललं जातं. आता आपण एकंदरीत पुन्हा एकदा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. आता विदर्भाच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व पाहता लोकसभेला पुढे आलेला निकाल धक्कादायक होता. त्या निकालातून धडा घेऊन नागपूर आणि आजूबाजूच्या सगळ्या विधानसभा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी स्थानिक रणनीती सुरू केली आहे अशी चर्चा आहे. आता यासाठी स्थानिक पातळीवरील संघटन, इच्छुक उमेदवार, होणारी बंडखोरी या सगळ्यांवर आपला अंकुश ठेवण्यासाठी ते किती प्रमाणात यशस्वी होतात हे निश्चितच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कळेल. पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे, अजितदादा यांना सोबत घेऊन पहिला डाव टाकला होता. आत्ताचा दुसरा डाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जो लोकसभेला भारतीय जनता पक्षावर नाराज होता, त्यांची नाराजी काढून विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पाठिंबा मिळवण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आता यश आलंय अशी चर्चा आहे. आता विशेष बाब म्हणजे जरांगे पाटील यांचे जी फॅक्टर मराठवाड्यात किंबहुना पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळालं, त्याला उत्तर देण्यासाठी ओबीसी समाजाचं नेतृत्व पुढे केलं, ओबीसी समाजाचे प्रश्न पुढे केले आणि सोबतच जातीय समीकरणाची गणितं व्यवस्थित बसवून. आता हे सगळे मुद्दे जर आपण पाहिले तर साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचा ऍक्शन प्लॅन सध्या तरी जबरदस्त दिसतोय. पण हा किती पट यशस्वी होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा.